सो जस्ट मी आता निघाले आणि सर्वात अगोदर आपलं जे जुनं घर आहे ना तिथे जाणार आहे मी व्हॅक्यूम क्लीनर घ्यायला आणि ते घेऊन झाल्यानंतर मग मी परिबेलाला पिक करणार आणि नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आता जस्ट बसले होते आणि आपला लिव्हिंग रूमचा मी जो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता ना, तर काही कमेंट्सचे रिप्लाय देणं राहून गेलं होतं. तर मग ते मी बघत होते आणि रिप्लायसुद्धा दिले आणि भरपूर जणांचे सजेशनसुद्धा आलेले आहे का कोमल तू अजून एक लकी बांबू ट्री आहे ते ठेवू शकते. इवन बरेचसे सजेशन आले होते. मी हे जे ट्री तुम्हाला दाखवलं ना लिव्हिंग रूममध्ये आहे तर मी इथे ठेवलं होतं. तर भरपूर जण हे पण म्हटले का कोमल ते ट्री इथे ठेवू नको, कारण की हे विंडोच्या बाहेर जे ट्री आहे ना तर ते खूप सुंदर दिसते. तर मग त्याच्याजवळ अजून इथे ट्री नको ठेवू. परीने सांगितलं होतं आणि म्हणून सुद्धा सांगितलं होतं का कोमल हे ट्री इथेच राहू दे. आणि भरपूर जणांचे हेच कमेंट होते का कोमल हे ट्री इथेच राहू दे, डोअरजवळ जे होतं इथेच राहू दे. तिथे पण भरपूर जण म्हटले का त्या साईडला राहू दे, पण सगळ्यात जास्त लोक म्हटले का कोमल इथेच राहू दे. त्यामुळे हे ट्री इथेच ठेवणार आहे. अजून एक घरात आपल्याला ओरिजिनल प्लांट लावायचं आहे तर ते बांबू ट्री मी बघते. आणि त्यानंतर मग हे जे आर्टिफिशियल आपण प्लांट ठेवलेलं आहे ना, म्हणजे हे जे झाड ठेवलेलं आहे ना, तर याच्या बाबतीत पण एक खूप सुंदर सजेशन आलं होतं. तर ते मी करणार आहे. तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार जेव्हा करायचं असेल तेव्हा. आता वाजलेले आहे 11:25 हे बघा. आणि मला स्वयंपाक करायचा आहे. घरातलं सगळं आवरून झालेलं आहे. परिबेलाला जायचं आहे स्कूलला आणायला मला. तर मी सिंपल आणि एकदम हेल्दी जेवण बनवणार आहे. छोले बॉईल करून ठेवलेले आहे आणि दह्याचं पनीरचं आहे ना मी एक ते मिक्सचर बनवणार आहे, जेणेकरून मग हे जे छोले आहे ना खूप टेस्टी लागतात. आणि कधी कधी मी असं करते, जर वरण भात भाजी पोळी आपण करतच असतो, पण जेवणामध्ये ना हेल्दी पण पाहिजे आणि झटपट होणारं पण पाहिजे. तर असं मी कधी कधी बनवत असते आणि भरपूर वेळेस मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. मग राजमा असो, चणे असो किंवा छोले असो, तर आज छोले आहे आणि ते तर करणारच आहे. त्यासोबतच मला आपलं जे जुनं घर आहे ना तिथे सुद्धा जायचं आहे व्हॅक्यूम क्लीनर घेण्यासाठी. हे जे सगळ्यात जुनं जे व्हॅक्यूम क्लीनर आहे ना ते आम्ही इथे यूज करतो आणि नवीनवाला तिथेच ठेवलं होतं क्लिनिंग वगैरे करण्यासाठी, पण ते आता आणायचं आहे. तर मग आता आज मी जुन्या घरीसुद्धा जाणार आहे व्हॅक्यूम क्लीनर घेण्यासाठी. आणि त्यासोबतच मला किचनचा जो कॉर्नर आहे ना तो मला अरेंज करायचा आहे. आत्ता कसा आहे किचनचा कॉर्नर तुम्हाला मी दाखवते. मला त्याच्यासाठी नाही कसं ट्रे किंवा असं स्टँड बघायचं आहे, जेणेकरून मला सगळ्या त्या वस्तू ठेवता येईल आणि तो कॉर्नर आहे ना छान दिसणार असं. आणि किचन रिलेटेड पण मला आहे ना, तुम्हाला जर सजेशन देता आले तर नक्की द्या. पण अगोदर तुम्हाला ते कॉर्नर कसं आहे ते दाखवते मी. तर तुम्ही बघू शकता हा कॉर्नर सध्या असा ठेवलेला आहे. म्हणजे इथे सॉल्ट आहे आणि सॉल्टची हे जे सॉल्टचं आहे ना तर मला मोठ्या साईजचं होतं, पण हे आहे छोटं. मी आलं तर बघणार मी मोठ्या साईजचं. इथे मी सध्या आता सॉल्ट, टी, शुगर, तूप आणि हे सिरप आहे वेगवेगळ्या टाईपमध्ये ना मिळतात. व्हॅनिलाचं पण आहे, परत इथे हेझलनटचं सुद्धा आहे. जर तुम्ही कॉफी घेत असाल तर त्यामध्ये हे सिरप ॲड करू शकता. तर हे वेगवेगळे सिरप्स आहे बघा. तर हे पण मी इथे ठेवलेलं आहे. आणि इथे ऑइल बॉटल्स आहे 2. ही अगोदरचीच होती, घेतली होती. आणि ही जी आहे ना ही मला त्या शॉपमध्ये दिसली म्हणून मग मी ही घेऊन आले. आणि इथे आहे टिश्यू पेपर. तर आता सध्या मी कॉर्नरमध्येच आहे ना क्लीन करून झाल्याच्या नंतर ना कॉर्नरमध्येच या वस्तू ठेवलेल्या आहे. आणि हा कॉर्नर मला आज सेट करायचा आहे. तर मनोजला म्हटलं परिबेलाला मी पिक केलं ना स्कूलमधून, तर तसंच मी ना शॉपमध्ये जाईल किंवा असं स्टँड वगैरे जर मला दिसलं ना तर मी ते घेऊन येणार आहे. तर बघूया आज आपला किचन कॉर्नर सेट झाला तर छान आहे. माझ्या डोक्यात जसं होतं तर मग तसं मी हे कॉर्नर सेट करणार आहे. हे करून झाल्याच्या नंतर अजून काय सजेशन असतील तुमचे तर मला नक्की सांगा. आणि किचन टूर पण मी देणार आहे. पण हे सगळं आता अरेंज झालं ना तर मी हे वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे कोणत्या वस्तू अजून राहिलेल्या आहे किंवा आपल्याला अजून भरपूर आहे ना फूड प्रोसेसर आहे ते सुद्धा ठेवायचं आहे. कॉफी मशीन मी कुठे ठेवलेली आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. इवन फ्रूट बास्केट कुठे ठेवलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पण आता सध्यापुरते असं ठेवलेलं आहे. आता मी स्वयंपाकाची तयारी करून घेते आणि बाकीचं जे असणार आहे ते सांगेल तुम्हाला. तर इथे मी हे बघा हे छोले तेल टाकलं, बॉईल करून झाल्याच्यानंतर तेल टाकलं, मग धने पावडर, लाल मिरची पावडर, हळद,
थोडासा ना आपला घरातला काळा मसाला टाकलेला आहे, थोडंसं मीठ टाकलं, परतून घेतलं. तर हा एक मी सॉस बनवलेला आहे, म्हणजे इंडियन स्टाईल. दही घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं पनीर टाकलं, एक लसणाची पाकळी, 2 हिरव्या मिरच्या, जिरे, थोडासा पुदिना आणि कोथिंबीर टाकून हे मी ग्राइंड करून घेतलं आणि ते मी बाउलमध्ये घेतल्यानंतर टाकणार. आणि इतकं हेल्दी आहे, प्रोटीन पण मिळतं, फायबर पण मिळतं तुम्हाला आणि झटपट होतं. मला ना असं स्वयंपाक करायला आता जायचं आहे, वेळ नाही आहे, पण हेल्दी आणि झटपट काय होईल तर मी असं कडधान्य जे असतात ना तर ते असं भिजून ठेवते आणि हे बनवते. आणि हेवी पण असतं हे खूप. हे बघा इतकं भारी लागतं ते. त्याच्यामध्ये तुम्ही कांदा, टोमॅटो, काकडी ॲड करू शकता, पण मला आता थोडी घाई आहे म्हणून मी हे कट नाही करत आहे. सो जस्ट मी आता निघाले आणि सर्वात अगोदर आपलं जे जुनं घर आहे ना तिथे जाणार आहे मी व्हॅक्यूम क्लीनर घ्यायला. आणि ते घेऊन झाल्यानंतर मग मी परिबेलाला पिक करणार आणि मग इथे येणार, म्हणजे आता आपलं जे नवीन घर आहे तिथे येणार मी. आणि गरज आहे कारण की आता ते जुनंवालं व्हॅक्यूम क्लीनर आहे त्यात तुम्हाला माहिती आहे त्याला वायर वगैरे आहे, तर प्रत्येक वेळेस ते वायर लावायचं आणि क्लीन करायचं. तर मग त्यापेक्षा कसं हँडी एकदम इझी पडतं. जे आपण नवीन घेतलं होतं व्हॅक्यूम क्लीनर तर ते त्याच घरात ठेवलं होतं, क्लीन वगैरे करायला लागणार घर, त्यामुळे मग काय केलं ते व्हॅक्यूम क्लीनर तिथंच ठेवलं. पण आत्ता त्या व्हॅक्यूम क्लीनरची गरज लागते. आता कार्पेट वगैरे टाकलेलं आहे ना, तर मग ते कार्पेटवर लगेच थोडासा कचरा वगैरे झाला तर लगेच इझिली आपल्याला क्लीन करता येईल. तर आत्ता त्याची गरज वाटते गेल्या 2-3 दिवसापासून ना. तर मग मनोजला म्हटलं मी पटकन लवकर निघते आणि ते व्हॅक्यूम क्लीनर घेऊन येते. आणि त्याची चार्जिंग पण नसणार, मला नाही वाटत तिथे मी चार्ज करायला ठेवलं होतं का नाही, पण असो चला आता पटकन निघते मी. आणि कारण की मग परिबेलाला पिक करायला उशीर नको व्हायला म्हणून. आले मी जुन्या घरात आणि हे बघा इथे आहे हे आपलं व्हॅक्यूम क्लीनर, चार्जर त्याचं. आणि इथे आहे हे व्हॅक्यूम. आता हे मी आता मागच्या डिक्कीमध्ये ठेवते. पुन्हा रिकामं घर दिसते. आता हेच राहिलं होतं आणि माझ्या कारचं आहे ते पण मला मी ते पण घेऊन जाते. एक्स्ट्राचं सामान जर ठेवायचं असेल ना कारमध्ये तर ते काढून ठेवावं लागतं. आणि वरती 1-2 वस्तू आहेत त्या पण घेऊन येईल मी. चला जस्ट पोचले मी आता आणि 15 मिनटं बाकी आहे स्कूल सुटायला. थोडी लवकर आले मी. कधी कधी इथे गाडी पार्क करायला सुद्धा जागा मिळत नाही, समजा थोडं वेळेवर आले किंवा 5 मिनटं अगोदर. आणि नॉर्मली 5-10 मिनटं अगोदरच येते मी, पण आता थोडं लवकर आले त्यामुळे मग जागा मिळाली. मग जस्ट गाडी पार्क केली आणि परत व्हिडिओ कंटिन्यू करते मी. आणि 5-10 मिनटं राहणार, म्हणजे 5 मिनटाने मी जाणार परिबेलाला घ्यायला. आणि त्यानंतर मग परिबेलाचं जेवणाचं. आणि आज परत मला परिबेलाला घेऊन जायचं आहे स्विमिंगला. 4 वाजता स्विमिंगला घेऊन जायचं आहे. परत थोडा ब्रेक घेतला होता कारण की शिफ्टिंग चालू होती ना, त्यामुळे मग त्यांचं स्विमिंग परत बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे ते थांबलं होतं. पण आता रुटीन सुरू झालेलं आहे, व्यवस्थित सगळं सुरळीत झालेलं आहे. त्यामुळे आता परत त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे त्या चालू झालेल्या आहे. आणि वातावरण सकाळी खूप जास्त गार होतं आणि ही जी वॉटर बॉटल असते ना गाडीमध्ये तर ते अशी गार एकदम. नॉर्मली उन्हामुळे ना पाणी एकदम गरम होतं, पण एकदम गार आहे पाणी. आता 2:15 झालेले आहे. परिबेलाला घेऊन आले, त्यांना जेवायला दिलं. आणि हा किचनचा कॉर्नर आहे आणि या साईडला गॅस आहे. तर किचन कॉर्नर सेट करण्यासाठी मी एक ट्रे घेऊन आले. आता येता स्टँड बघत होते पण मी विचार केला नको स्टँड, कारण की स्टँडवर हे असं राहणार का नाही माहिती नाही, कारण की याची साईज जास्त आहे. ऑइल बॉटल आहे त्याची आणि परत हे ठेवायचं, मग परत ते स्टँड म्हणजे नको व्हायला. असं मला असं मिक्स नको व्हायला. नंतर मग अर्ध्या वस्तू ठेवायच्या, अर्ध्या राहत नाही आणि अर्ध्या राहत आहे, असं नको व्हायला. म्हणून मग मी प्लेन वुडन ट्रे घेऊन आलेली आहे. ते बघा ही प्लेन वुडन ट्रे आहे. हे बघा अशी दिसते दिसत. तर ही मला अशी सिंपलच पाहिजे होती. आणि याच्यावर कसं आपल्याला वस्तू भरपूर ठेवता येईल. आणि किचन मॅट आहे ना, मी विचार करते यावर किचन मॅट लावते, कारण की याच्यामधलं जे काही यामध्ये पडायला नको, कारण की याच्यामध्ये गॅप्स आहेत. तुम्हाला दिसते की नाही माहिती नाही, पण यामध्ये ना असं गॅप्स आहे बघा हे. तर माझं साखर असेल किंवा चहा पावडर असेल, मीठ असेल,
किंवा असे तेलाचे डाग नको लागायला ना, म्हणून मग मी यावर ना किचन मॅट लावणार आहे. आणि ही किचन मॅट मी आणलेली आहे बघा ही. तर याची ना अशी व्यवस्थित साईज घेऊन मी कट करणार आहे, व्यवस्थित कट करणार आहे मी. आणि मग आतमध्ये ठेवणार, मग जेणेकरून काय होईल, वस्तू पण व्यवस्थित राहतील आणि काही पडणार सुद्धा नाही. आणि जे ट्री आहे म्हणजे ते ट्री म्हणते जे ट्रे आहे ते खराब सुद्धा होणार नाही. म्हणून मग मी तसं कट करून घेते अगोदर. कट करून घेते. मी कात्री एवढ्या ठेवते ना, आणि परत या काही ना काही निमित्ताने कात्री घेतात, परत मला दिसतं ना त्या कात्री परत मी जागेवर ठेवते. हे असं आहे, कट तर केलंय मी, पण यामध्ये आता ही एवढी साईज, अजून एवढं आपल्याला कट करायचं. आणि एवढ्या दिवसापासून याला मला करायचं पण तुम्हाला सांगितलं नाही की वस्तू आम्ही सेट करतोय, त्यामुळे मग जमत नाहीये. पण आज विचार केला किचन कॉर्नर आहे ना आपण सेट करूया, कारण की आपल्याला टोस्टर पण ठेवायचं आहे, भरपूर काही गोष्टी आहे ना, त्यामुळे. अशा पद्धतीने मी हे कट करून घेतलेलं आहे. ते परफेक्ट असं बसतच नाही, अजून कट करायचं आहे. आणि किचन मॅट्स आपल्याला किचन मध्ये वस्तू ठेवायच्या होत्या ना ड्रॉर्स मध्ये, तर हे जे किचन मॅट्स आहे ना मी खूप 10-12 घेऊन आले होते. परफेक्ट बसलं दाखवते, दिसत असेल तुम्हाला, असं परफेक्ट अरेंज केलेलं आहे यामध्ये. आता हे तर मी ठेवतेच आहे, पण सर्वात अगोदर काय करायचं आहे आपल्याला, हे मी जस्ट ओलं करून घेतलेलं आहे. आणि मग जेवढे डबे आहे ना, कारण की मी बघितलं आहे किचनचे पण मी खूप सारे व्हिडिओज बघितलेले आहे का किचन कॉर्नर कसा सेट करतात, पण मला सिम्पल पाहिजे होता, म्हणून मग मी तसं करते. म्हणूनच मग मी ट्रेस शोधत होते, लकीली ट्रे मिळाली मला. तूप पण लागतं म्हणून तूप पण आहे. त्यानंतर इथे वेगवेगळे सिरप आहे. आता हे आपल्याला ठेवायचं आहे, तर यामध्ये काय करते मी, ऑइल ऍड करते थोडंसं, आणि यामध्ये पण ऍड करते म्हणजे भरलेलं दिसणार. आणि ऑइल भरण्यासाठी ना मी हे घेतलेलं आहे, जेणेकरून कसं ते जेव्हा आपण या बाटलीमध्ये टाकतो ना तर पडायला नको म्हणून. इझिली तुम्ही ना यामध्ये ऑइल भरू शकतात, आजूबाजूला अजिबात पडत नाही, एक थेंब सुद्धा आहे ना सांडत नाही. आणि वेगवेगळ्या साईजचे, सगळ्यात छोटी साईज आहे, मोठी साईज आहे आणि ही मोठी साईज. तर मी यामध्ये ठेवते आणि तेल भरते. मी काय केलेलं आहे, समोरचं जे शटर आहे ना ते खाली घेतलं आणि इथल्या लाईट्स लावलेल्या आहे, कारण की मला असं वाटतं खूप उजेड दिसत होता म्हणून. आणि आत्ता मी ही तेलाची बाटली घेऊन आलेली आहे, यामध्ये आपल्याला तेल भरायचं आहे. अजिबात सांडत नाही, इतकं म्हणजे सोपं झालं. नाही तर मी अगोदर टाकायचे ना यामध्ये, तर हात एक एक असं थेंब खाली पडायचा, किंवा ना थोडंसं जे बाटलीवर नाही ना तेल असं पडायचं ना, परत ते पुसावं लागायचं. त्यापेक्षा हे बरं आहे. आणि याच्यामध्ये पण मी भरून घेते, याच्यामध्ये पण थोडंसं कमी झालंय. आणि या वस्तू कशा लागतातच आपल्याला कधी ना कधी. ही मोठी साईजची जी बॉटल आहे ती खरंच एकदम मस्त आहे. झालं आहे हे, आणि आता आपण याला लावून घेऊ. याला हे याचं आहे सोप
आता हे पुसून घेते मी. आता आपण हे जे आहे ना साईडला ठेवून देते मी. आणि हा जो ट्रे आहे हा मी इथे ठेवते, म्हणजे हा असा ट्रे राहणार आहे बघा. कॉर्नरला ट्रे घालते, तुम्हाला अजून जवळून दाखवते मी. आता हे मी सगळं ठेवलेलं आहे. 15-20 मिनटं मी थोडासा रेस्ट केला, कारण की खूपच ऊन येत होतं आणि नंतर बंद केल्याच्या नंतर तरी पण ते असं दिसत होतं. तर हे मी इथे ठेवते. हे ऑइलचं इथे ठेवून बघूया आपण. इथे त्यानंतर टी, इथे शुगर आणि इथे सॉल्ट, शुगर, टी आणि हे जे सिरप आहे ना हे इथे ठेवू शकते मी असं. आणि इथे स्पेस आहे तर इथे मी टोस्टर ठेवण्याचा विचार करते. ते जे टोस्टर आहे हे सगळ्यांनी टोस्टर लागतं त्याला, म्हणून म्हणजे नेहमी लागतं टोस्टर म्हणून. असं पण दिसतं, बघूया आता. तर असा कॉर्नर सेट करण्याचा मी विचार केला होता. बऱ्यापैकी वस्तू त्यामध्ये मावलेल्या आहेत. म्हणजे चहा साखर तर आपल्याला लागतच नाही, मीठ लागतं, तेल, सिरप आणि टिश्यू पेपर आणि हे टोस्टर. हे ही बडीशोप आहे जेवण झाल्याच्या नंतर, म्हणून मग इथे अशी ठेवलेली आहे. तर हा कॉर्नर कसा दिसतोय मला नक्की सांगा. मी बघते आता समोरून कसं दिसतोय ते. अशा पद्धतीने मी हा किचन कॉर्नर सेट केला. कनेक्शन सुद्धा आहे. तर इथे फूड प्रोसेसर जर मला ठेवायचं असेल इथे या ठिकाणी तर इथे सुद्धा मी ठेवणार आहे, किंवा या साईडला सुद्धा ठेवू शकते मी. बाकीचं ते किचन कॉर्नर तर मग मी असं ठेवलं आहे. कसं वाटलं मला नक्की सांगा. आम्ही निघालो आता परवीला ड्रॉप करायला स्विमिंगच्या इथे. आणि स्विमिंग आलीच पाहिजे आणि ती एक वेगळी ॲक्टिव्हिटी पण आहे. मुलं बिझी राहतात आणि इथे मुलांना बिझी ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की स्पेशली थंडीमध्ये तुम्हाला माहिती आहे स्कूलच्या व्यतिरिक्त घरातच असतात मुलं आणि ते मग बोर होतात. आणि आत्ता कसं समर आहे म्हणून इझिली बाहेर जात आहे, ते पार्कमध्ये खेळत आहे, फ्रेंड्ससोबत खेळत आहे. पण स्विमिंगच्या व्यतिरिक्त अजून एक ॲक्टिव्हिटी आहे तर ती पण परिबेला आम्हाला लावायची आहे. पण आत्ता वेळ आहे आमच्याकडे, संध्याकाळची त्यांची स्विमिंग असते ना, तर म्हणूनच ऑफिसचं काम पण संपलेलं आहे. तर म्हणून सांगितलं सर मी पण येतो सोबत. नॉर्मली मी घेऊन जात असते आणि बघूया. खूप दिवस झाले मनोज पण आलेले नाही आहे म्हणून आम्ही आता चाललो आहोत. मग दोघी खुश, खूप दिवसानंतर ते कंटिन्यू झालं ना म्हणून. जेवण झालं आणि बेला तर झोपली, ते बघा सोफ्यावरच झोपली ती. स्विमिंग केली आणि स्विमिंग केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे खूप दमल्यासारखं होतं. आणि हेअर ड्राय केले, तिथे केले होते पण मग घरी आल्यानंतर पण हेअर ड्राय केले. 5-10 मिनटं माझ्याजवळ बसली आणि लगेचच झोपली. आणि आमचंसुद्धा जेवण झालं. आणि हा आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.